12:14 आणि 20-26 वचन वाचलेलं आहे. आणि या दाखल्यामध्ये प्रभू एक सिंपल अंजिराच्या झाडाबद्दल सांगत आहे. आणि मला सांगू द्या की प्रभूला काय झालेले आहे, भूक लागलेली आहे. आणि तो अंजिराच्या झाडाकडे काय, त्या रस्त्याने ते सगळे लोक काय चाललेले आहेत, त्यांचा ग्रुप चाललेला आहे. आणि प्रभूला ते अंजिराचं झाड दिसत आहे. आणि त्या झाडाला हिरव्यागार पालवी फुटलेल्या आहेत. हिरव्यागार काय झालेल्या आहेत, पालवी फुटलेल्या आहेत. आणि ज्या झाडाला हिरव्यागार पालवी फुटलेल्या असतात, आपल्याला वाटतं ते काहीतरी काय भेटेल, खायला भेटल. आणि म्हणून त्या उद्देशाने प्रभू त्या दिशेने त्या झाडाकडे गेलेला आहे. आणि त्या झाडाकडे गेल्यानंतर तो अंजीर बघतोय, पण त्याला फळ काय तिकडे दिसत नाहीये. आपला फोन प्लीज सायलेंटवरती ठेवूया. हां, तर त्याला तिथे काय फळ दिसत नाहीये. आणि फळ न दिसल्या कारणाने तो काय होतोय, त्या ठिकाणी तो निराश होत आहे. आणि निराश झाल्यामुळे तो त्या झाडाला म्हणत आहे की तुला याच्या पुढे फळच येणार नाही, आता तुला याच्या पुढे फळच येणार नाही. आणि मग 2 दिवसांनी असं बोलून ते वाटेने पुढे निघून गेले. तिथं जे काही काम होतं ते काम केलं. आणि परत ज्या वेळेस ते त्या रस्त्याने परत जात आहे, पेत्राचं लक्ष त्या झाडाकडे जात आहे. आणि पेत्र म्हणतात, प्रभू तू जे बोलला होतास तसं झालेलं आहे. तू जे बोलला होतास तशा रीतीने या झाडाला झालेलं आहे. झाड वाळून गेलेलं आहे. आमेन. पण मला देवाच्या लेकरांनो, मला हा प्रश्न पडला की त्या झाडाला ज्या प्रभूने पाहिलं, अंजिराच्या झाडाला, बायबल तिकडे सांगतं हंगामाचा सण तोपर्यंत अंजिराचा आला नव्हता. काय सांगतं बायबल? तेव्हा त्याच्या अगोदरचं वचन 13 वचनापासून वाचूया. तेव्हा पायाने दवरलेले एक अंजिराचे झाड त्याला दूर दिसले. आणि कदाचित त्याच्यावर काही वेळ या अपेक्षेने त्याकडे गेला. परंतु तिथे गेल्यावर पाल्यापासून त्याला काही आढळले नाही, कारण अजून अंजिराचा हंगाम आला नव्हता. अजून जर अंजिराचा हंगाम आला नव्हता तर आपण कशा रीतीने त्याची अपेक्षा करू शकतो मग आता? आमेन. समजतं मी काय बोलतोय? आणि मग असं का झालं की त्या झाडाला प्रभू येशू ख्रिस्त काय देत आहे, बोलत आहे की तुला याच्या पुढे आता फळच येणार नाहीये, फळच येणार नाहीये. ही गंभीर गोष्ट आहे की जर हंगाम आहे तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला माहिती आहे की आता अंजिराचा हंगाम नाहीये, तर आता मग मी का बोललं पाहिजे? जर आता आंब्याचा सीझन चालू आहे, वी एक्सपेक्ट मँगोज ऑल ओव्हर. सगळीकडे काय करतो आपण, आंबे दिसतील अशी अपेक्षा करतो. पण जे फळाचं आता हंगाम नाही आहे, स्ट्रॉबेरीचा हंगाम आता दिसेल का आपल्याला? स्ट्रॉबेरीज तुम्ही मार्केटमध्ये अपेक्षा करू शकतात का? नाही. स्ट्रॉबेरीचा हंगाम होऊन गेला जानेवारीमध्ये. स्ट्रॉबेरीचा हंगाम होऊन गेला आणि म्हणून स्ट्रॉबेरीज तुम्हाला आता दिसणार नाही. आणि मग जर मी म्हटलं की नाही मला स्ट्रॉबेरीज पाहिजे, स्ट्रॉबेरी, तर म्हणतील अरे यार आता या माणसाला काय झालं, आता स्ट्रॉबेरीचा हंगाम, अरे कुठून शोधू तुला स्ट्रॉबेरी? आता मार्केट में स्ट्रॉबेरी खत्म हो गया, किधर से लाने का, हे का नाही? अरे काय बोलायचं आता या व्यक्तीला? तर तशाच रीतीने मी विचार करतोय की प्रभूने का त्या झाडाला किंवा त्या झाडाकडनं अपेक्षा केलेली आहे. आमेन. तर याचं उत्तर एका या लाईनमध्ये आपण पाहू शकतो. देवाच्या लेकरांनो, जर तुम्ही 14 वचन वाचलं तर ऐका, त्यावेळेस काय होत आहे, एक कारणास्तव ही घटना घडत आहे. त्याच्या मागचं कारण आहे देवाच्या लेकरांनो, एक कारण आणि घटना आपण समजून घेऊया. तेव्हा तो त्याला म्हणाला, कोणीही यापुढे तुझे फळ कधीही न खाऊ. त्याचे शिष्य हे ऐकत होते. त्याचे शिष्य हे ऐकत होते. हे जे काही चालू आहे ना, हे येशू ख्रिस्ताला कोणासाठी चालू आहे? त्याच्या शिष्यांसाठी चालू आहे, त्याच्यासाठी नाही. कोणासाठी चालू आहे? सगळा जो कारभार चालू आहे त्याच्या शिष्यांसाठी चालू आहे. कारण की त्याच्या शिष्याला त्याला काहीतरी दाखवायचं आहे. त्याच्या शिष्याला काहीतरी काय करायचं आहे, दाखवायचं आहे. आणि काय दाखवायचं आहे माहिती आहे का तुम्हाला? त्या शिष्यांना त्याला काय द्यायचं आहे, त्याला अनुभव द्यायचा आहे. आमेन. की ज्या वेळेस तुम्ही माझ्या संगती चालता, काय काय अनुभव तुम्हाला होऊ शकतो, काय काय अनुभव तुम्ही पाहू शकता, हे त्याच्या शिष्यांना त्याला दाखवायचं आहे. कारण की आज ज्यावेळेस आपण जगामध्ये चालतो, आज आपल्यासोबत प्रभू येशू ख्रिस्त त्या शरीरामध्ये नाही आहे. आज आपल्यासोबत प्रभू येशू ख्रिस्त किंवा
त्या गर्दीमध्ये आपण नाही चाललेलो आहोत, पण आज आपल्या बरोबर तो अनुभव असणं गरजेचं आहे जो त्या शिष्यांसोबत होता. कारण की तो परमेश्वर जो शरीरामध्ये चालत होता, तो परमेश्वर आज देखील आपल्याला आपल्या सोबत आहे याची जाणीव त्या आपल्या शिष्यांना झाली पाहिजे. येशूच्या शिष्यांना जे आज जगत आहे त्यांना झाली पाहिजे. आमेन. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, अनुभव खूप महत्त्वाचा आहे. एक्सपिरियन्स इज व्हेरी क्रिटिकल अँड व्हेरी क्रुशियल इन एव्हरीबडीज लाईफ. प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये त्याला जशा रीतीने अनुभव येतात तशा रीतीने त्याचा दृष्टिकोन बनतो, तशा रीतीने त्याची वाटचाल बनते, तशा रीतीने त्याची जीवनाची काय होते, घडणजडण बनते. आमेन. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, अनुभव हा खूप गरजेचा आहे. आणि कशा रीतीचा अनुभव मला येईल हे मी कोणत्या वातावरणामध्ये मी वाढत आहे, कोणत्या लोकांसोबत मी फिरत आहे, आजूबाजूचे माझे लोक कोण आहे, तशा रीतीचा मला काय येणार, अनुभव येत राहणार. फॉर एक्झाम्पल, जर मी चोरांसोबत फिरत राहिलो, चुकीच्या लोकांसोबत फिरत राहिलो, टवाळकी करणाऱ्या लोकांसोबत फिरत राहिलो, तर मग मला काय म्हणतील, नाही तो मनुष्य किती चांगला असो, पण काय म्हणतात मराठीमध्ये, वाहन नाही तर आज नाही उद्या लागेल, जास्त नाही थोडासा तर लागेल. आणि तोच थोडा हळूहळू काय होतो, जास्त बनतो. आणि म्हणून संदेश काय म्हणतो की मला जर एखाद्या व्यक्तीला पाहायचं आहे, एखाद्या व्यक्तीला समजायचं आहे, एखादा व्यक्ती कोण आहे, तर मी त्याच्यापेक्षा त्याच्या आजूबाजूला कोण आहे हे पाहतो. त्याच्या आजूबाजूची संगत बघून तो व्यक्ती कसा आहे मी समजू शकतो. आमेन. आणि म्हणून आपल्या आजूबाजूचे लोक महत्त्वाचे आहेत देवाच्या लेकरांनो, की तुमच्या आजूबाजूच्या लोकांप्रमाणे तुम्हाला अनुभव येत राहतील. तुमच्या आजूबाजूच्या लोकांप्रमाणे तुम्हाला अनुभव येत राहतील. किंबहुना दुसऱ्या भाषेमध्ये त्यांना जे अनुभव आलेत ना, ते अनुभव तुम्हाला सांगत राहतील. आणि मग तुम्ही पण तसेच विचार करू लागता. तुम्ही पण तसेच विचार करू लागतात. हालेलुया. समजतं मी काय बोलतोय? की सपोज मी अशा लोकांसोबत जर उठत आहे, बसत आहे की ज्यांना चुकीचाच अनुभव आलेला आहे, वाईटच अनुभव आलेला आहे, तर मला ते म्हणतील, अरे भाई तो व्यक्ती किती चांगला आहे, पण तो मला काय, अरे उससे सांभाल के रहो, हे का नाही, तो व्यक्ती चांगला आहे, पण मला काय वाईट अनुभव आलेला आहे, त्याला वाईट अनुभव आहे, म्हणून तो मला काय सांगणार की वाईट या व्यक्तीपासून काय राहा, सामोरं राहा. आता तो व्यक्ती चांगला आहे, वाईट आहे, दॅट इज डिफरंट थिंग. पण त्याचा अनुभव आपल्यावरती तो काय करतो, आपल्यावरती टाकण्याचा प्रयत्न करतो. आमेन. हालेलुया. समजतं मी काय बोलतो? बघा, ही गोष्ट साधारण, सोपी, नैसर्गिक आहे. आणि हीच नैसर्गिक गोष्ट मी पुढे घेऊन जातो, म्हणून ही गोष्ट समजून घ्या. कारण की खूप वेळेस आपण जगत असताना आपलं जीवनामध्ये जे काय परिस्थितीला, परेशानीला, प्रॉब्लेम्सला आपण ज्यावेळेस सामोरे जातो, तेच आपल्याला शिकवत राहतात आणि त्याच्याप्रमाणेच आपली विचारसरणी बनत राहते. तशाच रीतीने आपण अपेक्षा करू लागतो की अशा रीतीने अशी गोष्ट अपेक्षित आहे. फॉर एक्झाम्पल, लेकरं अपेक्षा करतात, अरे जर स्कूलमध्ये गेला तुम्हाला माहिती आहे की ही टीचर काय आहे, होमवर्क नाही केला तर परेशान करून टाकते, खूप डेंजर शिक्षा देते. मग तुम्हाला 4 होमवर्क करायचे, तर तुम्ही सगळ्यात पहिले होमवर्क कोणता करणार, जी टीचर डेंजर आहे, जी टीचर काय डेंजर आहे, जर तिचा होमवर्क नाही केला तर मला काय मोठी शिक्षा भेटेल. आमेन. का? कारण की तुम्हाला त्याचा अनुभव आला, बाबा ही टीचर काय डेंजर आहे. तशाच रीतीने देवाच्या लेकरांनो, अनुभव जो आहे, अनुभव तुम्हाला स्वतःला आल्यानंतरच तुम्ही त्याचा निष्कर्ष किंबहुना करू शकता. फॉर एक्झाम्पल, मी तुम्हाला म्हटलं, अरे गुलाबजाम खाऊ नका, तो अक्षरशः खारट असतो, कधी कधी आंबटही असतो, खाऊ नका, गुलाबजाम खाऊ नका बाबा, तो खूप खारट असतो, खाऊ नको. आता डू यू अग्री विथ मी? तुम्ही माझ्याशी सहमत होताल का? सहमत होताल की नाही? अरे गुलाबजाम खरंच खारट असतो बाबा, खाऊ नका.
जर मी म्हटलं गुलाबजाम खारट आहे, तुम्ही खाऊ नका, तर तुम्ही माझ्याशी सहमत होताल का? 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 गोड असतो. का गोड असतो? कारण की आपण कधीतरी खाल्लेला आहे आणि जितक्यांदा खाल्ला तो गोडच लागलेला आहे. जितक्यांदा खाल्लेला आहे तो गोडच लागलेला आहे. म्हणून मी खारटपणाचा त्याचा अनुभव कधी घेतलाच नाही, तर मी खारट त्याला म्हणू शकत नाही. आमेन, हालेलुया. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, आज ही गोष्ट खूप गरजेची आहे की जशा रीतीने मला त्या गुलाबजाम बद्दल कॉन्फिडन्स आहे, मला गॅरंटी आहे तो कधीच खारट नसू शकतो, तशाच रीतीचा कॉन्फिडन्स, तशाच रीतीचा विश्वास मला देवाच्या वचनाबद्दल असणं गरजेचं आहे. हालेलुया. तशा रीतीचा विश्वास मला प्रभूच्या वचनाबद्दल असला पाहिजे की हे वचन ज्याला मी माझ्या हृदयाशी धरलेलं आहे, हे वचन ज्याच्यावरती मी विश्वास ठेवलेला आहे, हे वचन ज्याने मला त्या पापाच्या गुलामगिरीमधून बाहेर काढलेलं आहे, ते मला कधीच निराशेमध्ये, लज्जेमध्ये, नापसंतीमध्ये, अपयशामध्ये पडू देणार नाही. हालेलुया. हे वचन प्रभूने माझं धारण करण्यासाठी पाठवलेलं आहे. हे वचन मला प्रभूने सार्वकालिक जीवन देण्यासाठी पाठवलेलं आहे. हे वचन प्रभूने माझा उद्धार करण्यासाठी पाठवलेलं आहे. हे वचन मला स्वतःपासून प्रभूने बदलण्यासाठी दिलेलं आहे. आमेन. तो विश्वास, ती खंबीरता तुम्हाला या वचनाबद्दल तशीच असणं गरजेचं आहे. हालेलुया. पण खूप वेळेस ज्या वेळेस आपण जर एखादी गोष्ट चाकली नसेल, एखादी गोष्ट जर चाकली नसेल, मग त्याच्याबद्दल आपण काय सांगणार? एखादी गोष्ट जर आपण चाकली नाहीये, तर मग आपण त्याच्याबद्दल कसं सांगणार की ही गोष्ट कशी आहे? फॉर एक्झाम्पल, आपण जे काय मार्केटमध्ये सध्या आंब्याचा सीझन चालू आहे, मार्केटमध्ये काय आंब्याचा सीझन चालू आहे, आणि दुकानदार म्हणतो, अरे सेठ जी ये क्या है? रत्नागिरी हापूस है, रत्नागिरी हापूस है, ले लो, रत्नागिरी हापूस है, ले लो, लेके जाओ, लेके जाओ. आता जर तो जो विकणारा आहे, तो व्यक्ती जर तुमच्या ओळखीचा नाही आहे किंवा तुम्हाला माहिती मी इकडनं घेत नाही, हा आलेला, आणि जर तुम्ही त्याच्याकडे घ्यायला गेला, तुम्हाला गॅरंटी नाही आहे की बाबा हे निघतील, गोड निघतील का नाही. तुम्हाला माहिती आहे हापूस तर कसा असला पाहिजे? गोडच असला पाहिजे, गोडच असला पाहिजे. मग तो आंबा जर तुम्ही घरी घेऊन गेला हापूस म्हणून आणि कापला आणि तुम्हाला लागला फिक्का, तुम्हाला लागला फिक्का, तर त्या व्यक्तीबद्दल, हापूस बद्दल नाही, त्या व्यक्तीबद्दल आपण काय म्हणतो? अरे यार, या चुकीच्या माणसाकडनं आपण काय घेतले? आंबे घेतले. चुकीच्या माणसाकडनं आपण आंबे घेतले. हापूस गोड आहे, पण व्यक्ती चुकीचा असल्यामुळे आपण काय म्हणतो की याच्याकडनं परत आंबे घ्यायचे नाही. हालेलुया. समजतं मी काय म्हणतोय? ही नैसर्गिक गोष्ट समजून घ्या, आपण आध्यात्मिक गोष्टीकडे येणार आहे. तशाच रीतीने देवाच्या लेकरांनो, देवाचं वचन प्रभूने आपल्याला दिलेलं आहे. हे आपल्या हृदयाशी कसं घेऊन चालायचं याच्याकडे आपण पाहणार आहोत. हे समजून घ्या आता की संदेशला खूप छान रीतीने गोष्ट सांगतो की फॉर एक्झाम्पल, तुम्हाला माहिती आहे, अरे काय, फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे, सिस्टर गेल्यात गावी, पास्टर इकडे कल्याणमध्ये, पास्टर उपाशी आहेत, आणि पास्टरना का आता काय, फॉर एक्झाम्पल, लेट मी मेक दिस एक्झाम्पल मोर लाईव्हली. माझं समजण्यापेक्षा आपण प्रत्येकाचं उदाहरण बघूया, प्रत्येकाचं उदाहरण. आय वॉन्ट यू टू एक्सपिरियन्स दिस. अनुभव घ्या की तुम्ही रस्त्याने चाललेले आहात, तुम्ही रस्त्याने चाललेले आहात, किंवा तुम्ही 2 दिवसापासून काय आहात? उपाशी आहात. 2 दिवसापासून काय आहात? तुम्ही उपाशी आहात, आणि तुमच्याकडे पैसे पण नाही आहे. आता तुमच्याकडे काय नाही आहे? पैसे पण नाही आहे की तुम्ही जाऊन एक राईस प्लेट हॉटेलमध्ये खाऊ शकता. तुम्ही राईस प्लेट एक हॉटेलमध्ये खाऊ शकता, तेवढे पण पैसे नाही आहे. आणि तुम्ही त्या रस्त्याने जात असताना, टेन्शनमध्ये बसलेले असताना, तुमचा चेहरा खाली पडलेला आहे, तुम्ही गळून गेलेले आहात 2 दिवसापासून काही खाल्लं नाही म्हणून, आणि नेमका तिकडनं तुमचा एक मित्र येत आहे, त्याने तुम्हाला पाहिलं. त्याने काय केलं? तुम्हाला पाहिलं. अरे सियोन, काय झालं? निराश दिसतोय, खूप चेहरा पडलाय, अरे उदास दिसतोय, खूप अशक्त वाटतोय.
विचार करा की तुम्ही 2 दिवसापासून काय आहात, उपाशी आहात, आणि तुमचा मित्रांनी तुम्हाला पाहिला आणि तो तुम्हाला पकडून म्हणतोय अरे काय झाले बाबा, कमजोर दिसतो, अशक्त दिसतो, नाराज काल. अरे यार 2 दिवसापासून काय खाल्लं नाही. लिसन व्हेरी केअरफुली. 2 दिवसापासून काय खाल्लं नाही यार, खूप भूक लागली. त्या मित्राकडे काय आहे, जेवण नाहीये. त्या मित्राकडे काय नाहीये, जेवण नाहीये. तो म्हणतो अरे भूक लागली का तुला, जेवण नाही का, एक काम कर, हे 200 रुपये घे आणि पहिले जाऊन एक लंच प्लेट खा, काहीतरी खाऊन घे. समजून घ्या, आता तुमच्या खिशामध्ये आले 200 रुपये आणि तो मित्र निघून गेला. जसे ते 200 रुपये तुमच्या खिशामध्ये आले, तुमचं मन कसं होऊन जाईल, कसं होऊन जाईल. ऐकायचं, तुम्ही त्या परिस्थितीमध्ये आहात. 2 दिवसापासून तुम्ही उपाशी आहात. 2 दिवसापासून तुमच्याकडे खिशात पैसे नाही आहे, 1 रुपये. राईस प्लेट 200 रुपयाची, 150 रुपयाची आहे. मित्र तुम्हाला भेटलेला आहे, त्याने तुम्हाला दिलेत किती, जेवण नाही त्याच्याकडे, पण त्याने तुम्हाला काय दिलंय. तुमच्या मनात आता काय येईल, काय येईल. हा काय वाटेल, हॉटेलमध्ये जाऊ, हॉटेलमध्ये अजून. ओके, लवकर लवकर बोला. आनंदित होणार मी. ओके, अजून बोला. अरे तुम्ही त्या परिस्थितीमध्ये जो पण एक्सपिरियन्स नाही करणार, एक संदेश कळणार नाही तुम्हाला, काय खाऊ काय नाही. धन्यवाद प्रभूने काय धन्यवाद निघेल की प्रभू धन्यवाद बाबा, पैशाची सोय झाली, दुसऱ्या भाषेमध्ये जेवणाची सोय झाली. कधी मी ते हॉटेलमध्ये जाणार, कधी मी ते हॉटेलमध्ये जाणार. सी, आता दुसरी गोष्ट समजून घ्या देवाच्या लेकरांनो, मी तुम्हाला एक खूप सिंपल नैसर्गिक गोष्ट सांगतोय. याच्या मागे खूप मोठं रहस्य आहे, जे संदेश आपल्याला एक्सप्लेन करतो. की आता माझ्याकडे राईस प्लेट नाही आलेली आहे, पण माझ्याकडे ती आलेली आहे जी राईस प्लेट विकत घेऊ शकते. माझ्याजवळ ती किंमत आलेली आहे जी राईस प्लेट विकत घेऊ शकते, ते जेवण विकत घेऊ शकते, ज्याच्यामुळे मी 2 दिवसापासून उपाशी आहे. आमेन. ज्यावेळेस ते तुम्हाला कळतं की माझ्या खिशामध्ये आता माझ्या जेवणाची सामग्री आलेली आहे, तर त्यावेळेस तुम्ही आनंदाने हर्षभरीत होऊन जातात. तुम्हाला जेवण भेटलेलं नाहीये, तुमचं पोट अजून त्या स्थितीमध्ये, तुम्ही त्याच परिस्थितीमध्ये आहात. जे पोट कमजोर होऊन करत होतं, ते आता पण आनंदाने भरलंय. पोटात काही नाहीये, पण तरी पण हर्ष उल्हास आहे. का? कारण की खिशामध्ये त्याची रक्कम आता आलेली आहे, ज्याच्यामुळे माझी जेवणाची सोय होणार आहे. आमेन. तशाच रीतीने देवाच्या लेकरांनो, तुम्हाला हे समजणं गरजेचं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने क्रॉसवरती ती रक्कम मोजून टाकलेली आहे. आता ती रक्कम माझ्याजवळ आहे. मला जे पाहिजे मी ते जाऊन विकत घेऊ शकतो. मग ते तुमचं आरोग्य असो, तुमचे फॅमिली प्रॉब्लेम्स असो, तुमचं टेन्शन असो, काही इश्यूज असो, तुम्ही ते जाऊन विकत घेऊ शकता. कारण की आता ती रक्कम तुमच्या खिशामध्ये आहे. ते वचन आता तुमच्या खिशामध्ये आहे, ते वचन तुमच्या हृदयामध्ये आहे. त्या वचनाची किंमत तुम्हाला कळली आहे की ज्याच्यामुळे मी आजारी होतो, ज्याच्यामुळे मी प्रॉब्लेम मध्ये होतो, ज्याच्यामुळे मी टेन्शन मध्ये होतो, ज्याच्यामुळे मी कंगाल होतो, ज्याच्यामुळे मी लाचार होतो, त्याची सोय आता प्रभूने करून टाकली. ती आता माझ्या जवळ आहे. आमेन. हालेलुया. आता देवाच्या लेकरांना दुसरा भाग की तुम्ही त्याच्यामुळे आनंदित झालाय खरा, पण हॉटेल लांब आहे. हॉटेल लांब आहे, प्रवास करून जायचंय, चालत जायचंय. आमेन. पण त्या हॉटेलकडे जाण्यापासून तुम्हाला कोणी थांबवू शकत नाही, कारण की तुम्हाला भूक लागलेली आहे. तुमची भूक तुम्हाला थांबू देणार नाही. तुमच्या खिशात आता पैसे आहे म्हणून तुम्ही तिकडेच बसून राहताल का? नाही नाही, तुमची भूक जी आहे तुम्हाला तिकडे घेऊन जाईल. मे बी तुम्ही पळू नाही शकणार, पण हळूहळू चालत तर जाऊ शकताल, पण तुम्ही थांबणार नाहीत. का? कारण की पैसे खिशात आहे, भूक पोटात आहे, ती तुम्हाला थांबू देत नाही. हालेलुया. आणि म्हणून हा जो प्रवास आहे त्या पैसे भेटलेल्यापासून हॉटेलपर्यंत जाण्याचा, हा प्रवास लांब असू शकतो, पण तो व्यक्ती, त्या व्यक्तीला त्या पैशात त्या खिशामध्ये आलेल्या पैशाने दुजोरा भेटतो, ताकद भेटते, सामर्थ्य भेटतं. ज्यावेळेस देवाच्या वचनाचं प्रकाशन तुमच्या जवळ आलेलं आहे,
त्या वचनापासून तुमचं सपोज आरोग्य असेल, त्या आरोग्य थोडं लांब असेल, पण त्या आरोग्याने तुम्ही डुबणार, त्या आजाराने तुम्ही डुबणार नाहीत, कारण की तुम्हाला गॅरंटी आहे याची किंमत आता माझ्याजवळ आहे. हालेलुया. समजतंय मी काय बोलतो? हा जो अनुभव येणं आहे खूप गरजेचं आहे, की अहो हे वचन मला, ही वचन आहे मला, आणि ती वचनाची बुक आहे की त्याचं रिझल्ट लांब आहे अजून. त्याचं रिझल्ट काय? सपोज आय एम प्रेइंग फॉर माय हिलिंग. मी जर माझ्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहे आणि देवाने मला प्रार्थनेवर त्याच्या वचनामधून प्रकाशन दिलं आहे, हे सियोन तू मला बसल्या फटक्यांनी बरा झालेला आहे, तर मला एक नवीन ऊर्जा देतं, मला सामर्थ्य देतं, नवीन ताकद देतं. पण मी अजून माझी परिस्थिती बदललेली नाही आहे, मी अजून आजारीच असेल, पण त्या वचनापासून भेटलेल्या प्रकाशापासून आरोग्यापर्यंत मी आता कुडत नाही बसणार, मी कुडत बसणार नाही, मी आजार मला खाऊन टाकणार नाही, मी आजारावरती मात करून बाहेर येण्याचा प्रयत्न करेन. वाय? कारण की मला कळलेलं आहे माझी त्याची किंमत माझ्याजवळ आहे, त्याचं औषध ऑलरेडी माझ्याजवळ आहे. आमेन. आणि म्हणून हा अनुभव आज तुम्हाला येणं गरजेचं आहे. ती भूक जो पण तुम्हाला लागणार नाही तोपर्यंत आपण प्रभूच्या वचनाजवळ येऊ शकणार नाही. ज्यावेळेस मनुष्य आजारी पडतो, सगळ्यात पहिलं त्याला काय प्रॉब्लेम येतात? व्हॉट हॅपन? ज्यावेळेस एखादा मनुष्य आजारी पडतो, थंडी ताप आला, फ्लू झाला, काय होतं सगळ्यात पहिले माहिती आहे तुम्हाला? काय होतं? सिस्टर आपल्यामध्ये नर्स सांगू शकता. थंडी ताप झाला, फ्लू झाला, सगळ्यात पहिले काय होतं? गळून जातं. आणि काय? थकायला होतं. काय खाऊशी वाटत? पिऊशी वाटत? काय कारण? चव निघून जाते. चव निघून गेल्यामुळे जेवूशी नाही वाटत. शैतान एक्झॅक्टली आपल्याला काय करतोय माहिती आहे का? त्या परिस्थितीमध्ये आणतोय ज्याच्यामुळे या वचनाकडे न बघता त्या परिस्थितीकडे आपण बघत राहतो, आणि त्या परिस्थितीकडे बघून आपल्याला कसं होणार आहे, हे कसं होणार, हे कसं शक्य होईल, हे कसं पॉसिबल होईल, अरे हे तर जमणार नाही, हे तर अशक्य आहे. असं करून 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 आपली जी आध्यात्मिक चव आहे ना शरीराची, तो शरीराची चव घालून टाकतो. आणि म्हणून बिलीवर जे आहे ती चव गेली, जर शारीरिक मनुष्याची चव गेली तर त्याची भूक मरून जाते. तशाच रीतीने आज बिलीवरची कंडिशन आहे की त्या सगळ्या परिस्थितीकडे बघून त्याची आध्यात्मिक चव निघून गेलेली आहे. म्हणून त्याला देवाच्या वचनाविषयी ना ओढ आहे, ना भूक आहे, ना ताण आहे. जर तुम्हाला भूक असेल तर तुम्ही तिथे राहू शकत नाही, बसू शकणार नाही. तुम्ही काही परिस्थिती असो, तुम्ही देवाच्या मंदिरी असाल. हालेलुया. आज खूप आदर वाटतो, आनंद वाटतो आंटींना बघून की सपोज काल आम्ही त्यांना भेटलो, हे म्हटलं पास्टर असं असं झालंय. एखादा व्यक्ती अरे नाही आता मी नाही जात चर्चला उद्या, पण आदर वाटतो की ते सगळे रिपोर्ट साईडला ठेवून ते आज आपल्यामध्ये भक्तीमध्ये उपस्थित आहे. हालेलुया. देवाच्या लेकरांनो समजणं गरजेचं काय? आपल्याला ती भूक ज्यावेळेस असेल ना, ती मागे बसू देणार नाही, ती आपल्याला खेचून आणेल, खेचून आणेल आपल्याला. देवाविषयी तहान आणि भूक तुम्हाला तुमची वैयक्तिक लागणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस ती ताण आणि भूक लागेल ती तुम्हाला मागे बसू देणार नाही, ती तुम्हाला खेचून प्रभूकडे आणणार. आणि ज्यावेळेस तुम्ही प्रभूकडे येताल, प्रभू तुम्हाला उपाशी राहू देणार नाही. तो म्हटला जे तहानेले, जे भुकेले आहेत, मी त्यांना उपाशी सोडणार नाही. मी माझी जबाबदारी आहे त्यांना तृप्त करण्याची. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, त्या भूक लागण्यासाठी, ती ताण लागण्यासाठी आपल्याला प्रभूच्या संगतीमध्ये राहणं गरजेचं आहे. नाही तर शैतान त्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला ठेवण्यासाठी काय प्रयत्न करत आहे की ज्याच्यामुळे आपली चव निघून जाईल. आपल्याला असे अनुभव येतील, अरे किती प्रार्थना केली तर काय होत नाही यार, काय प्रार्थनेला जायचं, प्रार्थना प्रार्थना प्रार्थना, काय प्रार्थना, काय चर्च चर्च चर्च. इट इज नॉट यू, तुम्ही नाही तर तो आत्मा तो बोलत आहे. तो आत्मा बोलत आहे जो सांगतो की प्रभू पासून लांब राहा.
आणि मग देवाच्या लेट मी एक्सप्लेन, ही खूप गंभीर गोष्ट आहे की एक रात्र ज्यावेळेस पेत्र मच्छीमारीसाठी निघाला, रात्रभर मच्छीमारी करत बसला, मच्छी पकडत बसला, पण त्याच्या हाती काही लागलं नाही. त्याच्या हाती काही लागलं नाही. ही वॉज द बेस्ट मॅन विथ बेस्ट एक्सपिरियन्स. सगळ्यात तगडा अनुभव असलेला व्यक्ती कोण? पेत्र. मच्छीमारीमध्ये त्याला माहिती आहे कोणत्या टाइमाला जायचं, कोणत्या प्रहरी जायचं, कोणत्या जागेवर जायचं, कुठे जाळ टाकायची म्हणजे मला काय भेटेल, जास्त मच्छी भेटेल. पण त्याचा सगळा जो अनुभव तो लावत आहे, तो सगळा अनुभव काय होत आहे, वेस्ट होत आहे. आणि त्या पहाटेच्या प्रभू येशू ख्रिस्त त्याला भेटत आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की हे पेत्रा, तुझं जाळं या बाजूला टाक, तुझं जाळं टाक. तर म्हणतो की प्रभू मी रात्रभर मच्छी पकडलेली आहे, पण माझ्या हाती काय लागलेलं नाही. दिस इज व्हॉट विल हॅपन व्हेन यू विल यूज युअर एक्सपिरियन्स. ज्यावेळेस तुम्ही तुमचा अनुभव वापरणार, तुम्ही नेहमी अशाच रीतीने बोलणार की हे असंच होऊ शकतं, हे तसंच होणार, हे असं पॉसिबल नाही, हे तसंच शक्य नाही. कारण की आपली भाषा नाही आहे. जे अनुभव खूप वेळ जग आपल्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न करतो ते आपल्या मुखावाटे निघत असतं. आणि म्हणून आपल्याला ती फेलोशिप पाहिजे, जी संगती पाहिजे, जी आपल्याला या जगाची भाषा नाही तर प्रभूची भाषा बोलायला शिकवेल. आमेन. ओ, आणि मग पेत्र म्हणतो जस पेत्र त्या फेलोशिप मध्ये होता, त्या होडी वाढल्याच्या तोपर्यंत रात्रभर कष्ट करत होता. पण त्या फेलोशिप मध्ये अजून एक ऍड झाला ज्याचं नाव होतं जीसस. आमेन. जस जीससच्या फेलोशिप मध्ये आला आणि तो म्हटला की हो माझा एक्सपिरियन्स ठीक आहे, पण हा काहीतरी सांगतो त्याच्याप्रमाणे मला करू द्या. ज्या वेळेस तो त्याच्या सांगण्याच्या प्रमाणे करत आहे, त्याचा एक्सपिरियन्स मध्ये जेवढी अजून मच्छी पकडली नव्हती तेवढी त्याच्यापेक्षा जास्त मच्छी त्याच्या हाती लागली. हालेलुया. ज्या वेळेस देवाच्या लेकरांनो तुम्ही त्या फेलोशिप मध्ये, त्या संगतीमध्ये येताल, प्रभू काय करू शकतो हे तो तुम्हाला प्रगट करेल. आमेन. कारण की त्या मार्गाने प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांना काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की आज मी करतोय, आज मैं कर रहा हूं. काय? येशू ख्रिस्त त्या शिष्यांना याच्यासाठी तो झाडाला वाळवतोय की त्याला दाखवायचंय की तुम्ही ज्या वेळेस माझ्या संगतीमध्ये आहात, आज हे कार्य करताना तुम्ही मला पाहत आहात, मला पाहत आहात की तुम्ही बोललात आणि ते कार्य झालं. तुम्ही बोललात आणि ते कार्य झालं. हे समजून घ्या की एक दिवस हेच कार्य उद्या तुम्हाला करायचं आहे. लेट द चर्च नो दिस. जो प्रभू येशू ख्रिस्त शरीरामध्ये चालत होता, तोच प्रभू येशू आज आपल्यामध्ये आत्म्याच्या रूपात आहे. आणि जो प्रभू येशू शरीरामध्ये त्या झाडाला बोलला आणि ते झाड वाळून गेलं, तोच प्रभू येशू आज तुमच्यामध्ये आत्म्याच्या द्वारे त्या आजाराला बोलू शकतो की नासोरी येशूच्या नावात निघून जा, आणि ते आजार निघून जातील. ते प्रॉब्लेम्सला बोलू शकतो, त्या प्रॉब्लेम्स निघून जाऊ शकतील. त्या शैतानाला आज्ञा करू शकतो, तो शैतान पळून जाऊ शकतो, केवळ तुमच्यामुळे, तुमच्यामध्ये असणाऱ्या त्या परमेश्वराच्या आत्म्यामुळे. आमेन. कारण की तुम्ही जे बोलताल प्रभू ते करणार आहे. हालेलुया. याचा अनुभव आज तुम्हाला घ्यायचा आहे. याचा अनुभव तुम्हाला घ्यायचा आहे देवाच्या लेकरांनो. खूप वेळेस आपण परिस्थितीची वाट बघतो. आता तरी आई जशी वाट बघते त्या मुलाची, आता तरी सुधरेल, आता तरी सुधरेल, अजून थोडा मोठा झाला की सुधरेल, अरे कॉलेजला गेला की सुधरेल, थांबा लग्न करून देते, लग्न केलं की बायको सुधरेल, बायको सुधरेल. खूप वेळेस आपण त्या परिस्थितीची वाट बघतो. ह्या परिस्थिती आली की आपण काय होऊ, परिस्थिती याला बदलेल. आपल्याला परिस्थितीवरती अवलंबून राहण्यासाठी आपला जन्म झालेला नाहीये. लेट द बिलीव्हर्स नो दिस. बिलीव्हर्स लोकांना समजून घ्या, परिस्थितीवरती अवलंबून जीवन जगण्यासाठी तुमचा माझा जन्म झालेला नाहीये. ही गोष्ट त्या व्यक्तीला कळली नव्हती आणि म्हणून तो परिस्थितीवरती अवलंबून राहून 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 38 वर्ष काढले. किती वर्ष काढले? छोटी गोष्ट आहे का? आयुष्यामधले 38 वर्ष
किती? आयुष्यामधील 38 वर्ष त्यांनी या अपेक्षेमध्ये काढले की मी त्या पूलमध्ये जाईल, त्या तलावात जाईल आणि मी बरा होईल आणि माझी परिस्थिती बदलेल. प्रभू त्याला हे सांगण्यासाठी आला, माझ्या मुला आता परिस्थिती त्या तलावावरती अवलंबून राहण्याची गरज नाही, मी आलो आहे. आय हॅव कम इन द सीन. मी आता कार्यामध्ये आलेलो आहे. तुला तिकडे जाण्याची गरज नाही. जस्ट लुक ॲट मी. माझ्याकडे बघ. तू बरा होऊ शकतो का? तू बरा होऊ शकतो का? आज हाच प्रश्न मी तुम्हा सगळ्यांना विचारत आहे. तुमचे प्रॉब्लेम्सला काहीतरी नाव असेल, त्या प्रॉब्लेम्स मधून तुम्ही बाहेर येऊ शकता का? हालेलुया. त्या व्यक्तीला प्रभूने हाच प्रश्न विचारला, तू बरा होऊ शकतो का? बट व्हॉट द एक्सपिरियन्स से? त्याचा अनुभव काय बोलू लागला? मी तर 38 वर्षापासून इथे बसलेलो आहे. मी तिकडे जाण्याचा प्रयत्न करत आहे. मी तिकडे जाऊन बरा होण्याचा विश्वास ठेवत आहे. इज नॉट अन अनबिलीव्हर. मी विश्वास ठेवत आहे की मी त्या पाण्यात झालो की गेलो तर बरा होईल. पण तिकडे गेलं की असंच होतंय. कोणीतरी पहिले जात. हालेलुया. समजतं मी काय बोलतो देवाच्या लेकरांना? प्रभू म्हटला, टाइम चेंज झालेला आहे. मी आलेलो आहे. लॉर्ड जीसस क्राइस्ट इज इन सीन. सीन नाव म्हणजे आता काय? आता प्रभू येशू ख्रिस्त खुद्द कार्यामध्ये आलेला आहे. तो म्हटला आता पाण्याची गरज नाहीये, देवदूतांची गरज नाहीये, कोणतं पाणी हलण्याची वाट बघायची गरज नाहीये. मी जे सांगतो त्याला उत्तर दे. तू बरा होऊ इच्छित आहे का? हो प्रभू, बरा इच्छित आहे. आपल्याला काय करणं गरजेचं आहे? तर हो प्रभू, ही परिस्थिती तू बदलू शकतो. माझी परिस्थिती बदलू शकते. तू याला बदलणारा माझा देव आहे. व्हॉट द बिलीव्हर शुड से. बिलीव्हरनी काय बोललं पाहिजे? माझं जीवन असं राहण्यासाठी मी जन्मलेलो नाहीये. काहींचं हॉटेल जवळ असेल, काहींचं हॉटेल थोडंसं लांब असेल, काहींचं हॉटेल थोडं लांब असेल, पण उपाशी कोणी राहणार नाही, कारण की किंमत खिशात आहे. काही लोक सायकलने जातील, काही लोक चालत जातील, काही लोक गाडीने जातील, काही लोक टू व्हीलर, काही लोक फोर व्हीलरने जातील, काही लोक थोडे लवकर पोहोचतील, काही लोक थोडं उशिरा पोहोचतील, पण जाएगे तो सब लोग, कारण किंमत खिशात आहे. किंमत खिशात आहे. उपाशी राहू शकत नाही. व्हॉट इज इम्पॉर्टंट? टू होल्ड ऑन व्हॉट इज. जी किंमत आहे, जे पैसे, त्याला मी जपून ठेवणं गरजेचं आहे. जर ते पैसे जर मी हरून टाकले तर मग परिस्थिती नाही बदलू शकत. मग परिस्थिती बदलू शकत नाही. हाय उपाशी, तसाच उपाशी. ज्यावेळेस त्या व्यक्तीला जो भुकेला आहे, उपाशी, ज्यावेळेस ते पैसे त्याला भेटतात, तो ते खूप हृदयाशी जवळ ठेवून राहतो, जपतो त्याला. जे प्रगटीकरण, जे प्रकाशन तुम्हाला प्रभूने दिलेलं आहे देवाच्या लेकरांनो, तुम्ही ते जपून ठेवलं पाहिजे. जर तुम्ही त्याला गमावलं तर इट इज ओव्हर. तुम्ही बॅकस्लाइड होऊन जाताल. तुम्ही परत त्या मागे निघून जाताल. आपण सगळं त्या पापाच्या दलदलीमध्ये होतो. तुम्हाला सांगून कोणीकडे नाही येऊन बसू शकत. तुम्ही 1 रविवार, 2 रविवार, 4 रविवार, 5 रविवार बसू शकता, त्याच्यापेक्षा जास्त नाही. जोपर्यंत तुम्हाला तो अनुभव नाहीये की मी पापामध्ये होतो, कशा रीतीने होतो, कशा रीतीने अडकलो होतो, ज्यावेळेस कोणी मला मदतीला नव्हतं, ज्यावेळेस मला कोणी सहाय्य करायला नव्हतं, ज्यावेळेस कोणी माझी घाण, ज्यावेळेस मी होतो मला जवळ करायला कोणी नव्हतं, त्यावेळेस फक्त एकच हात होता, तो माझ्या प्रभू येशूचा, ज्याने माझ्या घाणेकडे न पाहता मला जवळ केलं आणि पापातून त्या घाणेतून मला स्वच्छ केलं. When you receive that experience, जेव्हा तो अनुभव तुम्हाला येतो, तुम्ही त्या येशूला कधी सोडू शकत नाही. तुम्ही त्या येशूला कधी सोडू शकत नाही. कोणी माझ्या सोबत आहे तर ठीक आहे, नाही तर मला परवा नाही. मी माझ्या येशूला घेऊन जाणार आहे. मी त्या वचनाला घेऊन चालणार आहे. Hallelujah. देवाच्या लेकरांनो, your experience is what will make you walk with Jesus and nothing else. कोणती थिअरी, कोणती शिक्षण, कोणती थिओलॉजी? नो.
शिक्षणाने तुम्ही हुशार होऊ शकता, शिक्षणाने तुम्ही 2-4 वर्ष चालू शकतात, शिक्षणाने तुम्ही फुशारकी मारू शकता, मेरे को कितना नॉलेज है. इफ यू डोंट हॅव द एक्सपिरियन्स, जर पवित्र आत्म्याचा अनुभव, पश्चातापाचा अनुभव नाहीये, तर तुम्ही प्रभू सोबत चालू शकत नाही. आय वॉज सो ग्लॅड. ओ जसं काय मला जगात मधलं काय श्रीमंती भेटली ज्यावेळेस मी आपल्या लेकरांना भेटलो त्या रात्री, आणि त्यांच्या चेहऱ्यावरती तो आनंद, त्यांच्या चेहऱ्यामध्ये हृदयामध्ये ती उत्स्फूर्तता. पास्टर काहीतरी झालंय आम्हाला, पास्टर कुछ तो हुआ है. ते तुम्हाला शब्दात नाही सांगता येणार. शब्दामध्ये तुम्हाला लिहायला सांगितलं तर तुम्ही लिहू शकणार नाही. पण कुछ तो मेरे अंदर हुआ है, काहीतरी माझ्यामध्ये झालेलं आहे. आमेन. ओ षंड खूप हुशार होता, सर्व ज्ञानी होता, मुख्य व्यक्ती होता, बायबलचं नॉलेज होतं, टाइम वेस्ट करणारा नव्हता. म्हणून प्रवासामध्ये देखील बायबल सांगतं, तो प्रवासामध्ये देखील पवित्र शास्त्रामध्ये की तो पवित्र शास्त्र वाचत चालत होता, बायबल वाचत चालत होता. हा पण प्रवासामध्ये काय करतो, एखादी झप्पी मारतो, एखादा मूवी बघतो, पिक्चर बघतो, रील बघतो. आय होप बिलिव्हर्स आर नॉट डुईंग दिस आपल्या चर्चमध्ये तरी. पण आपण काय करतो एरवी प्रवासामध्ये, गाणे चालू करा, हे करा, ते करा. पण षंड बायबल वाचत होता. षंड काय करत होता, बायबल वाचत होता. आणि ज्यावेळेस तो बायबल वाचत होता आणि फिलिपाने त्याला बोलला की तू जे वाचतोय तुला कळतंय का, तो म्हटलं कुणीतरी सांगितल्यावर तुम्हाला कसं कळणार. त्याच्यामध्ये ती ओढ, ती भूक होती जी प्रभूने पाहिली होती की याला कोणीतरी समजून सांगाय. हा वाचायचा प्रयत्न करतोय पण याला काही समजत नाहीये, हा समजून घेण्याचा प्रयत्न करतोय पण याला काही समजत नाही. म्हणून म्हटलं फिलिप उठ, मेरा बच्चा वो रास्ते पे जा रहा है. फिलिप म्हटलं मेरे पास गाडी नाही, कैसे करू गॉड, सायकल नाहीये, कैसे, अरे पळ. त्याच्या लेकरासाठी प्रभूने त्याच्या सेवकाला पळवला. सगळं काही प्रभू त्याच्या लेकरांसाठी करतो. प्रभू फिलिपाची काळजी नाही घेते, प्रभू षंडाची काळजी घेतोय. हालेलुया. God is more interested in you rather than me. प्रभूला तुमची जास्त काळजी माझ्यापेक्षा. म्हणून तो प्रत्येक रविवारी काही पण असो, तू उधर जा इधर जा, मला काय घेणं देणं नाही. रविवारी इथून माझ्याद्वारे तुझ्याद्वारे मला बोलायचंय. तुला कल्याणमध्ये राहायचंय, अंधेरीला राहायचंय, कांदिवलीला राहायचंय, अमेरिकेत राहायचं, आय डोंट केअर. मला रविवारी तू माझ्या लोकांसमोर असला पाहिजे, मला त्यांच्याशी बोलायचंय. Hallelujah. Why? Because God is interested in you. प्रभूला तुमची काळजी, तुमच्यामध्ये रुची आहे हे समजून घ्या. Hallelujah. Oh my. आणि म्हणून ज्यावेळेस तो षंडाला सांगतो, षंडाला ते प्रकाशन भेटतं. तो वचन वाचतोय आता, पण त्याच्या मागचं ते प्रकाशन ज्यावेळेस त्याला भेटतं त्याच्यामध्ये काहीतरी होऊ लागतं. ती उकळी, ती उत्स्फूर्तता, तो आनंद त्याला शब्दामध्ये नाही सांगू शकत. ती तुम्हाला होणं गरजेचं आहे. तो पश्चाताप होणं गरजेचं आहे. ओ ते अश्रूला तुम्ही थांबवायचा प्रयत्न करता पण ते थांबणार नाहीत. तुम्ही रडण्याचा प्रयत्न करता पण तुम्हाला रडता येणार नाही. तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करता पण शब्द तोंडातून निघणार नाहीत. दिस इज हाऊ द एक्सपिरियन्स ऑफ होली गोस्ट इज. म्हणजे मी असा अनुभव केला, तुम्हाला वेगळा असू शकतो, प्रत्येकाचा वेगळा आहे, पण त्या अनुभवामधून तुम्ही जाणं गरजेचं आहे. यू शुड हॅव युअर इंडिव्हिज्युअल एक्सपिरियन्सेस. तुम्हाला तुमचा वैयक्तिक प्रभू मधला अनुभव पाहिजे, त्याच्याशिवाय तुम्ही प्रभू मध्ये चालू शकत नाही. ज्यावेळेस तो अनुभव त्याला भेटला, तो म्हटला रथ थांबव, सगळं थांबव, मला आत्ताच बाप्तिस्म्याला जायचंय. आमेन. अनलेस यू हॅव दॅट एक्सपिरियन्स, तुम्ही बाप्तिस्मा घेऊन उपयोग नाहीये.
ओ माय, त्यामुळे पास्टर तुम्ही आता बाप्तिस्मा दिलं, ठीक आहे ना, आम्ही आता चाललोय. आय वॉज सो ग्लॅड. ही उकळी तुम्हाला असली पाहिजे, हा आनंद, हा एक्सपिरियन्स तुम्हाला पाहिजे. हो माय, प्रभू आपल्यामधून खूप काही कार्य करू इच्छित आहे. बट व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट, आपल्या तो एक्सपिरियन्स पाहिजे की मी स्वतःलाच बदलताना मी पाहिलेला आहे. आय हॅव सीन माय सेल्फ बीइंग चेंज्ड. मी स्वतःमध्येच बदलताना पाहिलेलं आहे. तुम्ही स्वतःला बदलताना बघितलं पाहिजे की मी कसा होतो आणि प्रभूने मला कसं बदललं. मी कसा होते, प्रभूने मला कसं बनवलेलं आहे. मला प्रभूने कसं चेंज करत गेलेला आहे. याचा अनुभव अजून कोणी नाही. तुम्ही स्वतःचे साक्षीदार असले पाहिजे की मला माहिती आहे प्रभूने मला कशा रीतीने बदललेला आहे. आमेन. ओ माय, अजून थोड्या गोष्टी आहे देवाच्या लेकरांनो ज्या मी तुम्हाला सांगू इच्छित आहे. एक गोष्ट सांगून हा स्टॉप करतो मी मेसेज, आणि मग आपण पुढच्या रविवारी पण हेच पाहूया. बिकॉज हा एक्सपिरियन्स जो आहे, जोपर्यंत तुम्हाला येणार नाही किंवा तुम्हाला झालेल्या अनुभवाची मी तुम्हाला जस्ट एक उजळणी करून देत आहे की कशा रीतीने तुम्हाला प्रभूने वाचवलं, तुमचा उद्धार केला, याची आठवण तुम्हाला दररोज झाली पाहिजे. दररोज, एव्हरी सिंगल डे तो अनुभव तुम्हाला असला पाहिजे की मला प्रभूने कसं बाहेर काढलंय. मी त्या मिसरमध्ये होतो, प्रभूने मला कशा रीतीने बाहेर काढलं. मी त्या गुलामगिरीमध्ये होतो, मी कसं त्या गुलामगिरीमधून बाहेर आलेलो आहे. आमेन. हालेलुया. त्या लोकांना प्रभूने ते वचन सांगितलं होतं की बघा मी चाललोय पण मी परत येईल. मी परत येईल. मी तुमच्या सोबत असणार. हे शेवटचं उदाहरण घेतोय आणि मग याचं अजून कंटिन्यू नेक्स्ट संडे पण पाहूया. त्या लोकांना त्याची माहिती होती. कोणाला? येशूच्या शिष्यांना, की मला भयंकर छळ मधून जावं लागेल. मला ते क्रूसावरती सगळ्यांसमोर मारून टाकतील. तरी लक्षात राहू द्या की मी तिसऱ्या दिवशी मरणावरती जय मिळून परत बाहेर येणार आहे. आमेन. नाव ऐकाच देवाच्या लेकरांना, हे त्यांनी ऐकलं होतं. हे सगळं नॉलेज त्यांना प्रभूने एक नाही, दोन नाही, 3 वेळेस त्यांच्या कानावर टाकले. 3 वेळेस त्याच्या मरणाची त्यांनी काय केली? भविष्यवाणी केली. त्यांना माहिती, आता 3 वेळेस सांगितल्यानंतर एखाद्याच्या डोक्यामध्ये राहील की नाही? त्यांना माहिती होतं की असं होईल. पण ज्यावेळेस त्या परिस्थितीमध्ये आले आणि त्याने येशू ख्रिस्ताला मरताना पाहिलं, त्यावेळेस ते सगळे घाबरून गेले आणि ते म्हटले, अरे मागच्या वेळेस लाजाराला जिवंत करायला प्रभू येशू आमच्या सोबत होता म्हणून लाजार बाहेर आला. आता प्रभू येशूच मेला, आता कोण त्याला बाहेर काढणार? समजतं तुम्हाला? मेलेल्या माणसाला जिवंत होताना त्याने बघितलं होतं. ज्यावेळेस ते तिरडी घेऊन चालले होते त्या विधवाच्या मुलाची, येशूने त्याला जिवंत केलं. आमेन. ज्यावेळेस लाजार मरून 4 दिवस झाले, येशूने त्याला जिवंत केलं. तो म्हणला, अरे अभी तक येशू था करके मरे हुए जिंदा हो रहे थे. मेलेले जिवंत होते, आता येशूच मेला तर कोण त्याला जिवंत करेल? त्याला शिष्यांना ठाऊक होतं की त्याने सांगितलंय, पण असं होऊ शकतं का याचा अनुभव नाही. त्यांनी येशू खरंच जिवंत होईल का याचा त्यांना अनुभव नाही. आणि म्हणून ज्यावेळेस येशू ख्रिस्त मरणातून उठला आणि ज्या वेळेस
आम्हाऊस गावाच्या रस्त्याने चालला होता. 2 बिलीवर चालले होते. हालेलुया. ते बिलीवर कोण आहे माहिती आहे? बिलीवर आपण लोक आहेत. ते बिलीवर कोण आहे माहिती आहे? आपण लोक आहे. ज्याला बायबल बद्दल माहिती आहे, ज्यांना प्रेयर बद्दल माहिती आहे, ज्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहे. व्हॉट इज नॉट, त्यांना माहिती काही नाही आहे की एक्सपिरियन्स, की माझा प्रभू जिवंत झालेला आहे. माझा प्रभू मरण त्याला बंद करू शकत नाही. आम्हाऊस गावाच्या लोकांशी बोलता म्हणून तुम्ही वाचू शकता, घरी जाऊन वाचू शकता. आम्हाऊस गावाच्या रस्त्यावरती 2 विश्वासी. आम्हाऊस गावाच्या रस्त्यावरती येशू ख्रिस्त त्या 2 जणांना पकडतो, ज्यांच्या बोलण्यामध्ये काय चालू आहे की अरे किती विचित्र मरण त्या येशूला देण्यात आलं. आणि मग येशू ख्रिस्त त्यांच्या गप्पा ऐकता ऐकता त्यांच्या बाजूनी चालू लागला, मग म्हणू लागला की तुम्ही कोणाबद्दल बोलत आहात, तुम्ही कशाबद्दल बोलत आहात. आणि ते लोक 2 शिष्य म्हणत आहे की हा काय नौका आहे काय या गावामध्ये. 3 दिन से इधर एक ही ब्रेकिंग न्यूज है, 3 दिन से एक ही हेडलाइन है. हालेलुया. अरे का नौका आहे का व्यक्ती. आणि मग येशू ख्रिस्त त्यांना 2 शिष्यांना ज्यांना बायबल माहिती आहे त्यांना काय सांगू लागला, बायबलचेच रेफरन्स सांगू लागला. अरे बाबा ही आत्ताची गोष्ट नाहीये, हे सगळं भविष्यवाण्या ऑलरेडी होऊन झालेल्या आहेत, संदेशाने केलेल्या आहेत, याची त्यांना तो आठवण देऊ लागला. आणि ज्यावेळेस तो आठवण देऊ लागला, ते म्हटले, ते एका पॉइंटला असे पोचले की त्यांचं गाव आलं. आणि मग बायबल सांगतं की त्यांनी येशूला आग्रह केला. हा खूप महत्त्वाचा शब्द आहे. त्यांनी येशूला आग्रह केला, प्लीज आमच्या घरी चला, प्लीज आमच्या काय करा, घरी चला. जर त्यांनी येशूला आग्रह केला नसता तर जे काय त्यांच्या जीवनामध्ये होणारा अनुभव आहे ते पाहू शकले नसते. त्यांनी आग्रह केल्यामुळे ते येशूला घरी घेऊन आले. आणि येशू ख्रिस्त त्यांच्या घरी गेला, जेवायला बसला. त्याने भाकर घेतली, भाकर मोडली, आणि भाकर मोडल्यावरती त्यांचे डोळे मोकळे झाले. आणि तसे डोळे मोकळे झाले, येशूवर घेतला गेला. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, तुम्ही प्रभूला आग्रहाने तुमच्या हृदयात बोलावणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुमच्या हृदयामध्ये तुम्ही प्रभूला आवाज देताल, आक्रोशाने त्याला आवाज देताल, बोलवताल, त्यावेळेस तो अनुभव तुम्हाला येईल. आणि ज्या वेळेस ते म्हणतात हो तो प्रभू येशू ख्रिस्त माझा जिवंत झालेला आहे, मरण त्याला पकडू शकलेलं नाही आहे. नाउ व्हॉट दे हॅव इज एन एक्सपिरियन्स की माझा प्रभू जिवंत झालेला आहे. आमेन. हालेलुया. किंबहुना याच्या पहिल्याच्या स्टेपमध्ये ज्यावेळेस प्रभू त्यांना सांगत होता सगळे वचन, सगळे रेफरन्सेस त्याच्या मरणामधून जिवंत होण्याचे, ते म्हणतात की ज्यावेळेस तो आम्हाला सांगत होता आमच्या अंतःकरणामध्ये सुटपुट लागत होती. अरे कुछ तो है. ती चुटपुट आज आपल्या अंतःकरणामध्ये लागली पाहिजे. ती कुतूहलता, ती ओढ, ती भूक आज प्रत्येक व्यक्तीच्या हृदयामध्ये लागली पाहिजे. ती ओढ आपल्या हृदयामध्ये लागणं खूप गरजेचं आहे देवाच्या लेकरांनो. आमेन. ती जर ओढ आपल्या हृदयामध्ये जर लागली नाही, ती जर ओढ आपल्या हृदयामध्ये जर लागली नाही, तर मग काय माहिती तुम्हाला, आपण त्या गाडीसारखे आहोत. काय? आपण त्या गाडीसारखे आहोत जी ब्रँड न्यू आहे, जी दिसायला खूप भारी दिसते, जी खूप छान सजवलेली आहे, जी काय खूप छान सजवलेली आहे. आणि लोक म्हणतात अरे भाई चालू करो, ब्रँड न्यू कार है, कमॉन एक राइड मार के लेके आओ हमको. चला एक नवीन गाडी काय म्हणतात, चलो एक राउंड मार के लेके आओ. ए चावी घे. चावी लावली, स्टार्टर फिरवला, पण स्पार्क येत नाहीये. गाडी ब्रँड न्यू आहे,
गाडी शोरूम मधून आणलेली, गाडी सजवलेली आहे, स्पार्क नहीं है, इसको धक्का मार के लेके जाना पड़ता है. डोंट बी अ धक्का बिलीवर. हा, धक्का बिलीवर बनू नका. तो स्पार्क प्रभूला सांगा की प्रभू माझ्या तो स्पार्क पाहिजे. ज्या तो स्पार्क आपल्या देईल, ओ ती गाडी प्रभू कशी पळेल आपण सांगू शकत नाही. आमेन. मग स्पार्क नसेल, धक्का धक्का गाडी. आमेन. आज बिलीवरच्या जीवनामध्ये, बिलीवर लोकांच्या जीवनामध्ये तो स्पार्क थंड होत राहिलेला आहे. बिलीवर लोकांच्या जीवनात तो स्पार्क नाहीसा होत राहिलेला आहे. बिलीवरच्या लोकांच्या जीवनामध्ये शैतान त्या सर्व गोष्टींचा अनुभव आणत आहे, ज्याच्यामुळे त्या पेट्रोलमध्ये पाणी मिक्स होत आहे, ज्याच्यामुळे त्या पेट्रोलमध्ये मिलावट होत आहे, ज्याच्यामुळे स्पार्क येत नाहीये. त्याच्यामधून आज स्वतःला सेपरेट करणं गरजेचं आहे. प्रभू जर त्या दिवशी तो अनुभव तो दिला होता, तो माझ्यासाठी होता, तर प्रभू मी तिथून आजपर्यंत फक्त अशाच रीतीने नाही चालत आलेलो आहे. मला तो अजून पुढे घेऊन जाणार आहे कुठेतरी. आमेन. अगर त्या दिवसापासून 27 नोव्हेंबर 2008 पासून माझा प्रवास प्रभूने चालू केलेला आहे, तो अर्धवट कुठेतरी अडकण्यासाठी, थांबण्यासाठी नाही. इट इज गोइंग टू मीट टू अ डेस्टिनेशन. त्या वचनदत्त देशामध्ये प्रभूने माझ्यासाठी जिथे जागा बनवली, तिथे माझं डेस्टिनेशन आहे, ती माझी जागा आहे. हालेलुया. प्रभूने ज्या दिवशी तुमच्यामध्ये ते कार्य केलं, तिथून तुम्हाला प्रभूने पुढे अडकवण्यासाठी नाही आणलेलं आहे. स्वतःला अडकून घेऊ नका, कुठेतरी अडकून बसू नका. आपल्याला त्या वचनदत्त देशाच्या सार्वकालिक जीवनामधून पलीकडे जिथे प्रभूने आपल्यासाठी जागा बनवलेली आहे, तिथे आपला शेवटचं अंतिम स्थान तिकडे जायचं आहे. नो लेस दॅन दॅट. अजून उससे नीचे कुछ नाही, अजून अलीकडे कुठेच नाही. Till that point. Hallelujah. May God bless you. प्रभू तुम्हाला या वचनाच्या द्वारे आशीर्वादित देऊ. आपल्या सगळ्यांना मी पुन्हा एकदा काय करत आहे, ती आठवण करून देत आहे. इट्स नॉट मी. जसं आमाऊस गावाच्या रस्त्यावरती प्रभू त्याच्या शिष्यांना आठवण करून देत होता, त्या वचनाच्या द्वारे आज प्रभू त्याच्या विश्वासणाऱ्यांना, त्याच्या वधूला आठवण करून देत आहे. माझ्या मुला, माझ्या मुली, मी तुझा प्रवास अर्धवटसाठी नाही ठेवलेला आहे. माझी इच्छा आहे की तू पूर्णतेमध्ये या. आमेन. मे गॉड ब्लेस यू. प्रभू आपल्याला खूप आशीर्वादाने बरो आणि त्याच्या सामर्थ्याने बरो. आमेन. मे ऑल स्टँड अप.